गुन्हेगारी विश्वातील वाढती तल्लकता पोलिसांसमोर नवं आव्हान उभं करत आहे. काही क्राईम स्टोरी अंगावर काटा आणणाऱ्या असतात. अशातच जबलपूरमधील डबल मर्डर केसमुळे पोलिसांची दैना उडाल्याचं पाहायला मिळते. आपल्या जन्मदाता पित्याला आणि लाडक्या भावाला संपवून एका 16 वर्षाच्या मुलीने बॉयफ्रेंड सोबत पळ काढला होता. गेल्या 2 दिवसांपासून पोलीस त्यांच्या मागावर असले तरी शातीर बॉयफ्रेंडने पोलिसांना नेहमी चकमा दिलाय. अशातच एका जबलपूर डबल मर्डर केसचे धागेदोरे आता पुण्यात सापडलं असून पोलिसांनी आपल्या हालचाली वाढवल्याचं समोर येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तरुणीचं अखेरचं लोकेशन पुण्यात सापडलं. आरोपी तरुणी बॉयफ्रेंड सोबत पुण्यातून एका रेस्टॉरंटमध्ये दिसून आली. अशातच आता पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी टीम विविध ठिकाणी रवाना केली आहे. रेल्वेत कार्यालयीन अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले 52 वर्षाचे राजकुमार विश्वकर्मा आपल्या 2 मुलांसोबत राहत होते. 16 वर्षांची मुलगी आणि 8 वर्षाच्या मुलासोबत राजकुमार कुटुंब सांभाळत होते. मागील वर्षी पत्नीचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्यानंतर मुलांना धक्का बसला होता. त्यामुळे राजकुमार मुलांकडे लक्ष देऊ लागले. जवळच राहणारा मुकुल सिंग हा आरोपी तरुणीला आवडत होता. त्यामुळे त्यांचे प्रेमसंबंध जुळले आणि तरुणी बापलेकाची हत्या करून बॉयफ्रेंड सोबत पसार झाली. मात्र तरुणीने हत्या का केली असा सवाल विचारला जातोय.